सेनगाव पोलिसांची दबंग कारवाई. वटकळी शिवारात 6,38,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त. एकावर गुन्हा दाखल. हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निलाभ रोहड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाया सुरू असून सेनगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत 6,38,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि एक कार जप्त केली आहे. ही कारवाई सेनगाव तालुक्यातील वटकळी शिवारात रिसोड सेनगाव महामार्गावर करण्यात आली आहे. दिनांक 9 जानेवारी रोजी सेनगाव पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत कारमधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. यानुसार सेनगाव पोलिसांनी सापळा रचत संबंधित कार अडवली. तपासादरम्यान कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी कारसह एकूण 6,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी सोमनाथ भिकुलाल राठोड यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 0001/2026 अन्वये कलम 123, 274, 245 आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत आरोपी शेख मकसूद शेख चांद वय 30 वर्ष राहणार जमदार गल्ली वरुड तालुका जिंतूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही यशस्वी कारवाई सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व त्यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक निलाभ रोहड यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. अवैध गुटखा वाहतुकी विरोधात सेनगाव पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद असून पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.